राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या आक्रमक पावित्र्यात कळंब तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात आंदोलनाचा इशारा. यवतमाळ येथील कळंब तालुक्यातील पारडी सावरापूर व परसोडी खुर्द येथील वाढत्या अवैध दारू विक्री विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कळंब तालुका कार्याध्यक्षा मनीषा वाल्मिकराव काटे यांच्या नेतृत्वात महिलांनी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले आहे. कळंब तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सर्रासपणे अवैध दारूचा सुळसुळाट सुरू असून दारू विकण्याचा परवाना असणाऱ्यांकडून गावागावांत दारूचे साठे पोहोचवले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अत्यंत तकलादू व तुटपुंजी असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात दोन्ही प्रमुख कार्यालयांना निवेदन देण्यात आले असून आगामी 2 ते 4 दिवसात प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यास कळंब पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे. नमस्कार, माझं नाव मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब. गेल्या 16 तारखेला कळंब तालुक्यातील पारडी सावरापूर येथील काही महिला राज्य उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी आल्या होत्या. पारडी सावरापूर या ठिकाणी जवळपास 6 लोक हे अवैध दारू विक्री करतात आणि आज राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ या ठिकाणी कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द या गावातील सुद्धा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. कळंब तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावात, काही मोजके गावं जर सोडले तर प्रत्येक गावामध्ये दारूचा हा सुळसुळाट झालेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये हातभट्टी म्हणा किंवा स्थानिक कळंबचे जे प्रॉपर दारूची दुकानं आहेत त्या दारूच्या दुकानामधनं या सर्व गावामध्ये दारू पुरवल्या जाते. पहिली गोष्ट तर ज्या दुकानदारांना दारू विकण्याचा परवाना आहे त्यांना फक्त काउंटरवरूनच दारू विक्री करता येते. त्यांना प्रत्येक गावामध्ये दारूच्या पेट्या पोहोचवण्याचा कोणताही एक अधिकार नाही आणि या पद्धतीने हाटभट्टे या प्रत्येक गावामध्ये चालू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर या कळंब तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दारू असेल तर स्थानिक पोलीस प्रशासन काय करत आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. प्रत्येक गाववाईज एक बीट जमादार असतो. मग त्या बीट जमादाराची जबाबदारी काय, त्यांचं काम काय, म्हणजे सर्वच कामं जर या महिला करत असतील तर मग स्थानिक पोलीस प्रशासनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग हे स्पेशल दारू पकडण्यासाठी विभाग जरी असला तरी त्यांची सुद्धा कारवाई ही तुटपुंजी आहे. आमचं अजिबात याच्यावर समाधान नाही आहे. आज आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोन्ही कार्यालयामध्ये दारूबंदीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. येत्या 2 ते 4 दिवसामध्ये जर यांनी कारवाई केली नाही तर आमचा मोर्चा हा कळंब पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलनाचा असेल, एवढी नोंद मात्र स्थानिक पोलीस प्रशासनानं घ्यावी. धन्यवाद.